श्वासांची तुटे धाव विठ्ठला. हाय सर्वांना, तर गुड मॉर्निंग. माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर झाला का नाही चहा वगैरे? आमचा चहा झाला. आणि इकडं बघाकडे तापट ठेवले भाजीसाठी. आज कालची एकादशी सोडण्यासाठी बारस. इकडं शेंगा उकडले, कुकरला लावले. आणि इकडं बघा आळूच्या पानाचे पण वड्या पण बनवायचे, त्यामुळे धुवायला ठेवलेत पानं. देवपूजा वगैरे मस्त अशी झाली. तर कणिक पण वळून ठेवले. तुमचा झाला की नाही स्वयंपाक? बरं. तर माझा पण चालू आहे. तर वेळ पण होते. दूध पण आणलं इथे शंभूने डेअरीतून. तर इकडं रात्रीचं आहे थोडं, पण परत दिवसभर पुरत नाही, कोणतरी आलं गेलं असतेच त्यामुळं. तर इकडं बघा बारीक करून ठेवले भाजीसाठी सगळं वाटण, खोबरं वगैरे. तर चला आता स्वयंपाक बनवते मस्त असा. तर बघा भाजी बनवली. आळूच्या पानाचं वड्या भरायच्या त्या घेतले. मीठ, ओवा, परत लाल तिखट घेतले, खोबरं, लसूण सगळं, कोथिंबीर पण टाकले आणि थोडासा सोडा पण टाकून घेतला. आणि आता मी मळून घेते. तर बघा मस्त अशा वड्या उकडवल्यात मी. आणि आता त्याला तडका देण्यासाठी थोडंसं तेल, जिरी, मोहरी आणि हळद टाकून हे करणार आहे, फ्राय करणार आहे फक्त. कारण मी उकडलेले आहेत, उकडून घेतलेत त्याच्यामुळं. आणि इकडं चपात्या पण बनवून घेतल्या, दूध पण तापलं. तर आता मस्त मुलकाची भांडी पडली, ती एवढी घासायची, ती कोथिंबीर निवडायची. आता एवढंही केलं का भांडी घासून घेते. आणि मेन म्हणजे कैऱ्या दिलेत बघा मस्त अशा. कोणाला आवडतात कैऱ्या सांगा. तर ह्या कैऱ्या मम्मीनं आणलेत. हे कैऱ्याचं थोडंसं तेवढंच लोणचं घालायचं आहे, कारण लगेच खाण्यासारखं 2-3 दिवस राहते चांगलं. तर मीठ, हळद टाकायचे, मस्त असं लागते, ते पण करणार आहे. तर कडले मस्त असं तेल, जिरे, मोहरी पण त्यात टाकते, थोडीशी हळद आणि हे टाकून घेते ह्याच्यात. मस्त लागतं, कारण आपण आधीच वडीत मसाला भरपूर घातलेला, त्यामुळं काय नाही फक्त असं तेवढं फ्राय. थोडा शेंगाचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा, तर छान लागतं. कोण असं पण फ्राय करतं फक्त तव्यामध्ये आणि वाफलून मस्त तेल टाकून जास्तीचं त्याला झाकून द्यायला, मस्त तसंच उकळून घेतं. मी असं पण पद्धत आहे. कोण तळून पण घेते, तर जास्तीचं तेल राहतं त्याच्यामुळं मला नाही आवडत तसं. जास्तीचं तव्यात शंभून वड्या पडले किंवा मोठ्या कुठल्या लेस मोठं ठेवले. तर असं आहे. कोथिंबीर वगैरे टाकून घ्यायची, थोडासा पोट टाकते शेंगाचा.
जास्त गरम व्हायला लागले, उन्हाळा जास्त जाणवायला लागला. थोडंसं मीठ आणि मस्त अशी कोथिंबीर